नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. आपण महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा या बुलेटिनमध्ये घेणार आहोत झटपट आढावा. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांवरून मुंबई हायकोर्टानं राज्यपालांच्या सचिवांना विचारणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या नावांवर निर्णय कधी घेणार असा सवाल याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टानं केलाय. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना तूर्तास तरी मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. परमबीर सिंग यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. लहान मुलांच्या कोरोना उपचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. रविवारी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. देशात काल दिवसभरात कोरोनाचे 2,57,299 नवे रुग्ण आढळलेत. 4,194 जणांचा मृत्यू झालाय. तर काल देशात 3,57,630 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. औरंगाबादेत लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडतायत. औरंगाबादमध्ये गेल्या 10 दिवसात 220 मुलांना कोरोनाची लागण झाली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं चिंता व्यक्त केली जाते. कोल्हापुरातील HIV ग्रस्त अनाथ मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. शिये इथल्या करुणालय बालगृहातील 8 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटकात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं सरकारची झोप उडवली आहे. कर्नाटकात 9 वर्षाखालील तब्बल 39,846 लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झालाय. नागपुरात आज म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन तयार होणार आहे. युनिझूल्स लाईफ सायन्सेस कंपनीला हे इंजेक्शन तयार करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे वर्ध्यानंतर आता नागपुरात इंजेक्शन निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली. चक्रीवादळापेक्षा वेगात दौरा करणारे मी पहिले मुख्यमंत्री पाहिले असं संदीप देशपांडे म्हणाले. चक्रीवादळापेक्षा वेगात दौरा करणारे पहिले मुख्यमंत्री बघितलेत. बरोबर, ते वर्ल्डचे बेस्ट सीएम आहेत असं मला वाटतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर रोख लागण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा एकदा वळूया महाफास्ट घडामोडींकडे. पुणे महापालिकेला सरकारकडून लसच उपलब्ध न झाल्यानं 2 दिवस पुण्यातील लसीकरण बंद आहे. आजही लसीकरण केंद्र बंद आहे. बुधवारी आणि गुरुवारी पुण्यात नागरिकांचं लसीकरण झालं होतं. नागपुरात काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्या 17,000वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक खासगी कोविड सेंटर सध्या रिकामे आहेत. विशाखापट्टणमच्या जेलमधील तब्बल 57 कैद्यांना कोरोनाची लागण झाली. या सर्व कैद्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. जेलमधील इतर कैद्यांचीही तपासणी केली जाते. कर्नाटक आणि केरळमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. केरळमध्ये 30 मे पर्यंत तर कर्नाटकमध्ये 7 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. बुलडाण्यात कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तर म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर उभारणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. म्युकरमायकोसिसचे या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पेशंट वाढल्यानंतर ज्यांना ऑपरेशनची गरज या ठिकाणी लागेल, सिव्हिल आपल्या हॉस्पिटलमध्ये एक छोटीशी वेगळी OT त्या संदर्भातला तयार करण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. 10वीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना काळात परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. 10वीच्या परीक्षेवरून हायकोर्टानं गुरुवारी राज्य सरकारला फटकारलं होतं. बार्ज दुर्घटनेप्रकरणी सामनाच्या अग्रलेखातून ONGCवर निशाणा साधण्यात आलाय. हा निसर्गाचा प्रकोप नसून सदोष मनुष्यवधच आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. गुजरातला ताऊक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय. चक्रीवादळामुळे दीवमध्ये 5,000हून अधिक नारळाची झाडं जमीनदोस्त झाली आहेत.
ताऊक्ते चक्रीवादळाचा रत्नागिरीतील 6,766 घरांना तडाखा बसलेला आहे. घरांची पडझड झाली आहे, त्यात 4 कोटींची हानी झाली तर 370 गोठ्यांचं 25 लाखाचं नुकसान झालंय. सीबीआयच्या नवीन प्रमुखांची निवड करण्यासाठी 24 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश NV रमण आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या उच्चाधिकारी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. एअर इंडिया विमानसेवा कंपनीवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या सायबर हल्ल्यात जगभरातील प्रवाशांचा वैयक्तिक डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कॅनडामध्ये भारतातून आणि पाकिस्तानातून जाणाऱ्या विमानांना आणखी 30 दिवस बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार 21 जूनपर्यंत भारतातून जाणाऱ्या विमानांना बंदी असेल. महाराष्ट्रात प्रथम तळकोकणात 8 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. त्यानंतर उर्वरित राज्यात 15 ते 20 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. ताऊक्तेनंतर आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं वादळ घोंघावू लागलंय. 26 मे रोजी पश्चिम बंगाल किंवा ओडिशा या राज्यांच्या किनारी यास चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या संदर्भात राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. बार्ज P305 दुर्घटनेतील पीडितांसाठी ONGC कडून मदत जाहीर करण्यात आली आहे. दुर्घटनेत बचावलेल्या आणि जखमी झालेल्यांना 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली तर मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील धारावी भागात रुग्णसंख्या आटोक्यात आहे. दुसऱ्या लाटेतही धारावी पॅटर्न यशस्वी ठरलाय. मार्चनंतर पहिल्यांदाच धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री S जयशंकर 24 मे ते 28 मे या दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीत भारतातील लसीकरण उत्पादनात सहभागी असलेल्या अमेरिकेतील विविध संस्थांशी ते चर्चा करणार आहेत. तसंच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चानं पुन्हा चर्चेची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चर्चेचं आवाहन करण्यात आलंय. तसंच कृषी कायदे रद्द करण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली. नागपुरातील एका गरीब भाजीपाला विक्रेतीची भाजी रस्त्यावर फेकून देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. संतोष खांडेकर असं या पोलिसाचं नाव आहे. त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत आहेत. मुंबईतील चेंबूरच्या आंबेडकर भवनाजवळ नव्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत हांडोरे यांच्यासह नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप आणि नसीम खान उपस्थित होते. जळगावात खासगी रुग्णालयांकडून बायोमेडिकल वेस्टच्या नावाखाली रुग्णांची लूट होतीये. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी मुख्यमंत्री तसंच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ही लूट थांबवण्याची मागणी केली आहे. वाशिम जिल्हा कारागृहातील 179 कैद्यांनी सुटकेसाठी न्यायालयात अर्ज दाखल केलाय. यापैकी 2 कच्चे कैदी सोडण्यात आले. इतर 177 कैद्यांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. औरंगाबादच्या बजाजनगर परिसरात तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून विशाल फाटेची हत्या झाली असा अंदाज आहे. पिंपरी चिंचवडमध्ये व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी 3घांना बेड्या ठोकण्यात आल्या. कंपनीत पाण्याचे टँकर पुरवण्याच्या कारणावरून ही हत्या करण्यात आली. बुलढाण्यातील अंबाबर्वा अभयारण्याच्या इको सायन्स पार्कमध्ये आग लागली होती. गावकऱ्यांनी समयसूचकता दाखवल्यानं वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. हिंगोलीत पोलिसांच्या वाहनाला भरधाव टिप्परनं जोरदार धडक दिली. यात 5 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. पुण्याच्या आंबी गावामधील इंद्रायणी नदीपात्रात 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. अनिमेश वोटकर असं या तरुणाचं नाव आहे. नांदेडमधील गंगाबेट गावात गोदावरी नदीपात्रातून रेतीची चोरी सुरू आहे. रोपवे तयार करून हे माफिया रेतीची चोरी करतायत. या रेती माफियांना राजकीय पाठबळ असल्याची माहिती मिळते. नाशिक शहराला आज दिवसभर पाणी पुरवठा होणार नाहीये. पाणी पुरवठा करणाऱ्या मुकणे आणि गंगापूर धरण क्षेत्रात
महावितरण पावसाळापूर्व कामं करणार असल्यानं पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय. राज्यात रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात उद्यापासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, तर मंगळवारी याची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. माजी केंद्रीय मंत्री बाबा गौडा पाटील यांचं निधन झालंय. बेळगावचे माजी खासदार आणि उत्तर कर्नाटकातील प्रमुख शेतकरी नेते अशी त्यांची ओळख होती. बुलढाण्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. 9 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर 17 गावातील विहिरी शासनानं अधिग्रहित केल्या आहेत. नांदेडमधील पारडी गावात टरबुजांना ग्राहकच नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत. टरबुज शेतातच सडून जात आहेत आणि ते फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मुरबाडमध्ये भात खरेदी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करून तो मैदानात उघड्यावर ठेवलाय. दरम्यान शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेल्या या भाताचं पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी माझी जबाबदारी खासदार आपल्या दारी उपक्रम सुरू केला. यात ते घरोघरी जाऊन ऑक्झिमीटर आणि थर्मल गननं तपासणी करतायत. रिलायन्स पेट्रोलियम मार्फत रुग्णवाहिकांना 30 जूनपर्यंत 50 लिटर डिझेल मोफत देण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातही खासदार सुनील मेंढे आणि आमदार परिणय फुके यांनी हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाची सुरुवात केली. जळगावात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. म्युकरमायकोसिसच्या गरीब रुग्णांची मोफत तपासणी केली जाते. जळगावातील सेवारथ परिवार आणि लेवा पाटीदार स्पोर्ट्स फाउंडेशन कडून हा उपक्रम राबवण्यात येतोय. भंडाऱ्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात चिचोली परिसरात एका वाघिणीसह 2 बछड्यांचं दर्शन झालंय. वन विभागानं जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात ही वाघीण आणि तिचे बछडे कैद झालेत. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. शेतात वखरणी करून रान पेरणीसाठी बळीराजा तयारी करताना दिसतोय. लॉकडाऊनमुळे हवेत सुधारणा झालेली आहे आणि त्याचाच परिणाम उत्तर प्रदेशमध्ये दिसतोय. उत्तर प्रदेशातून हिमालय पर्वताची झलक पाहायला मिळते. सहारनपूरमधून IFS अधिकारी रमेश पांडे यांनी निसर्गाचा हा चमत्कार कॅमेऱ्यात कैद केलाय. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह मिळणार आहे. कोरोना काळातही बँकांना नफा झाल्यानं प्रोत्साहन म्हणून कर्मचाऱ्यांना हा इन्सेंटिव्ह दिला जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केंद्र सरकारला सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतलाय. बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. 1.5 कोटींपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता दर महिन्याकाठी 105 ते 210 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून ही वाढ लागू होणार आहे. लॉकडाऊनमुळे केंद्रानं प्रत्येक तृतीयपंथीयाला 1,500 रुपयाची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलाय. तृतीयपंथीय राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेमध्ये नोंदणी करून ही आर्थिक मदत मिळवता येणार आहे. राज्यातील 10 एसटी स्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय. या अंतर्गत पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी 50 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. कोरोनामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. 23 मे पासून पुढील आदेश येईपर्यंत अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्यात.